नमस्कार, मी प्रीती स्वागत करते तुमचं रुचकर कट्ट्यावर। आज आपण पाहणार आहोत कोकणातील पारंपरिक पदार्थ, तो म्हणजे नारळाच्या रसातील शिरवाळी। त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहून घेऊया। इथे मी घेतलेले आहे एक अख्खा नारळ, इथे एक वाटी गूळ, 2 वाट्या मोठ्या वाट्या आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता त्याचबरोबर आपण इथे एका मोठ्या टोपात पाणी उकळायला ठेवलेलं आहे। थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्या पाण्यात आणि आता आपण ह्या पिठाची उकड काढून घेणार आहोत। तर आपण इथे अगदी एक चमच्याने हे पीठ टाकून घेणार आहोत आणि पिठाला छान अशी उकड काढून घ्यायची आहे। आपण खाली गॅस मंद केला आहे, कारण आता नाहीतर पीठ आपलं खाली लागू शकतं। आणि आता सगळं पीठ आपण व्यवस्थित त्याच्यात माववलं आहे आणि आता एकदम हलक्या हाताने आपण ही उकड काढून घ्यायची आहे। एकदा आपलं सगळं पीठ टाकून झालं की आपण गॅस बंद करू शकता आणि छान अशी मिक्स करून उकड तयार करून घेऊया। ही रेसिपी माझ्या आग्रहाखातर आमच्या मानसीताई म्हणजेच माझ्या नणंदबाई यांनी आपल्याबरोबर शेअर केली आहे। आपलं सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे पीठ। हे आपण एका परातीत काढून घेणार आहोत। त्याच्या अगोदर आपण इथे एका मोठ्या टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवूया, कारण आपल्याला जे आपण उकड काढलेली आहे त्याचे उंडे तयार करून ते आपल्याला उकळवायचे आहेत, म्हणून आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। तर आपण हे जी उकड काढलेली आहे त्यातले व्यवस्थित अशा गुठळ्या ज्या झालेल्या आहेत त्या मोडून घेऊया। हे करणं खूप गरजेचं आहे। आपण डायरेक्टली पीठ मळू शकत नाही, कारण जर गुठळ्या मोडल्या नाही गेल्या तर आपल्या शेवया व्यवस्थित पडणार नाहीत, त्यासारख्या तुटत राहतील। तर आपण व्यवस्थित असे याच्या गुठळ्या मोडून घेऊया। थोडं थंड पाण्याचा हात लावून ह्या गुठळ्या मोडून घ्या आणि तसंच हलक्या हाताने आपण पीठ मळायला सुद्धा घेऊया। आता आपल्या गुठळ्या व्यवस्थित मोडून झालेल्या आहेत। आता आपण पीठ मळून घेऊया। मध्ये मध्ये थंड पाण्याचा हात घ्यायचा, कारण पीठ गरम आहे। जर गरज वाटली तर थोडा पाण्याचा अपका मारायचा आहे आणि व्यवस्थित असं नरम असं पीठ मळून घ्यायचं आहे। जेवढं छान तुम्ही मळाल ना तेवढा तुमचे शेवया छान होणार आहेत। आता आपण इथे 1 चमचावर तेल वापरणार आहोत आणि पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेऊया। इथे तेल वापरण्याचं कारण मी तुम्हाला सांगते पुढे की मी तेल का लावलं आहे। आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे। आता आपण एक बॅच पोर्शन घेऊन त्याचे व्यवस्थित असे एक उंडा तयार करणार आहोत। त्या उंड्याला सुद्धा छान असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, सेपरेट उंडा घेऊन। आणि आपण एक करून सगळे उंडे तयार करून घेऊया, तोपर्यंत आपलं पाणी उकळतं आहे। आता आपण चेक करूया आपलं पाणी उकळलं आहे की नाही। पाण्याला आता उकळी येईलच, त्याच्या अगोदर आपण इथे पाण्यामध्ये सुद्धा मीठ टाकून घेऊया। आता आपल्या पाण्याला उकळी येते तसे आपण एक उंडे याच्यात सोडणार आहोत आणि सगळे उंडे आपण आता खाली सोडून द्यायचे पाण्यामध्ये। आता तुम्ही बघू शकता हे उंडे खाली बसलेले आहेत, ठीक आहे। मी मगाशी जसं म्हटलं मी तेलाचा हात लावलेला, तर ते तेलाचा हात लावण्याचं कारण एक होतं की हे उंडे एकमेकांना चिटकू नये, म्हणून आपण तेव्हा तेल वापरलेलं। आता हे उंडे तयार झाले आहेत, याचं हे कसं कळेल, तर मग हे उंडे आता जसे खाली बसलेत तळाशी, तसंच हे जेव्हा उकळतील तेव्हा ते झालेल्याचं साईन असं आहे की ते वरती तरंगू लागतील। तर तोपर्यंत ते उकळत आहेत तोपर्यंत आपण इथे नारळाचा रस तयार करून घेऊया। त्यासाठी आपण इथे ओलं खोबरं, गूळ हे एकत्र वाटून घेणार आहोत। थोडंसं पाणी घालूया जेणेकरून ते व्यवस्थित असा ग्राइंड होईल। ते हे बघा, या अशा पद्धतीने ग्राइंड झालेलं आहे। आता आपण हे गाळून घेऊया आणि याचा रस काढून घेऊया। ह्याच्यात तुम्ही वाटताना अगदी जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही थोडंसं जिरंसुद्धा वापरू शकता। जर तुमच्याकडे गुळाची पावडर असेल तर तुम्ही फक्त खोबरं आणि जिरं वाटून घेऊन
नंतर तुम्ही ह्याच्यामध्ये गूळ वापरू शकता। असा आपण हा रस तयार करून घेतलेला आहे। इथे तुम्ही चिमूटभर हळद वापरू शकता, हे ऑप्शनल आहे। आता व्यवस्थित असा छान असा मस्त नारळाचा रस तयार झालेला आहे। त्यामध्ये आपण वेलची पावडर घालणार आहोत, चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत, आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत। इथे आपले उंडे हलके हलके वरती यायला लागलेले आहेत। तसं आपण परतण्याने किंवा परतण्याच्या उलट्या बाजूने आपण खालून एकदा मिक्स हलवून घ्यायचे आहेत, जेणेकरून तांदळाचं पीठ आहे ते खाली लागू शकतं भांड्याला। आता हे झालेले आहेत, तुम्ही बघताय वरती तरंगू लागलेत। हे आहे शिरवाळे तयार करण्याचं यंत्र। आता ज्यांच्याकडे हे यंत्र नसेल तर ते चकलीच्या सोऱ्यामध्ये सुद्धा हे शिरवाळे काढू शकतात। त्याच्यामध्ये आपण एक एक उंडा ह्याचे यंत्रात टाकणार आहोत आणि शेवया पाडणार आहोत। तर इथे मी खाली प्लेट घेतलेली आहे, जर तुमच्याकडे केळीचं पान असेल तर तुम्ही ते वापरू शकता। ही अगदी आपण गावी करतो आहोत, म्हणून आपल्याला हे यंत्र सहज उपलब्ध झालेलं आहे। जर इकडे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चकलीच्या सोऱ्यामध्ये हे काढू शकता। अशी खाली प्लेट फिरवत राहायची, जेणेकरून ते एकत्र एकाच जागेवर ते पडणार नाहीत। असे थोडे पसरवून काढायचे। आपले उकड जी काढलेली त्याचे हे शेव तयार झालेले आहेत, शिरवाळे। आता ह्याच्यावर आपण नारळाचा रस घालणार आहोत आणि आपण सर्व करणार आहोत नारळाच्या रसातील शेवया, शिरवाळे। तर कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी पाहत राहा रुचकर कट्टा।